कवी साहित्यिकांचा एक हाती सत्तेला विरोध, मधु मंगेश कर्णिक नायगावकरांची एकाधिकारशाहीबाबत नापसंती। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांची रसद, सामनाच्या रोखठोकमधून मोठा दावा। संजय राऊतांच्या दाव्याचा भाजपकडून खरपूस समाचार। महायुतीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत एक दिलानं काम केलं, पाडापाडीचा संजय राऊतांचा दावा मुख्यमंत्र्यांनी मात्र खोडला। योगी आदित्यनाथ हे मोदी, शहांचे जवळचे नेते, आदित्यनाथांबाबत केलेला दावा बिनबुडाचा, भाजप नेत्यांचं स्पष्टीकरण। महायुतीचा अबकी बार 45 पारचा हवेत विरला, 40 पेक्षा जास्त जागा जिंकून येतील असा शिवसेनेचा दावा। 45 जागांबाबत महायुतीच्या नेत्यांची चुप्पी। भिवंडी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, लोकसभेला कथारेंनी विरोधी उमेदवाराला मदत केल्याचा कपिल पाटील यांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईत नालेसफाईच्या कामाची पाहणी, वडाळा कुर्ल्यातील महापालिकेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। अमरावतीच्या मेळघाटातील खडिमल गाव पाणी टंचाईने त्रस्त, विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांचा संघर्ष, खडिमल गावाच्या पाणी टंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। गोंदियाच्या पालेवाडा येथे पाणी टंचाईच्या तीव्र झळा, महिलांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती, लाखो रुपये खर्च करून केलेली जलजीवन मिशन योजना ठरली फेल। सांगली जिल्ह्यात दुष्काळाचं सावट गडद, जिल्ह्यात 100 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, दुष्काळामुळे पशुधनही धोक्यात। बीडमध्ये वादळी वाऱ्याचा फटका, दुकानाच्या पत्र्यासह रस्त्यावरील झाडं उन्मळून पडली, झाडं उन्मळून पडल्याने बराच काळ वाहतूक ठप्प। कोयना धरणातून नदी पात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणात 21 टीएमसी पाणी साठा शिल्लक, सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढल्याने पाण्याचा विसर्ग। शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोदींना निमंत्रण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती, 6 जून पासून शिवराज्याभिषेक सांगता सोहळा। शरदराज पेरुमल मंदिरात वैकसी ब्रह्मोत्सव उत्सवानिमित्त रथयात्रा, रथ ओढण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। कराडमध्ये लोकसभेच्या निकालापूर्वीच सेलिब्रेशन, शशिकांत शिंदेंच्या अभिनंदनाचे झळकले बॅनर, खंडाळा तालुक्यात कार्यकर्त्यांना अभिनंदनाची घाई। राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा उद्या निकाल, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल। मुंबईच्या अंधेरीत 29 आणि 30 मे रोजी पाणी नाही, जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक, गरवारे क्लब हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन, अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। नाशिकमध्ये आयकर विभागाची छापेमारी, आयकराच्या छापेमारीत तब्बल 26 कोटींची रोकड जप्त। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेंच्या कोठडीत वाढ, भावेशला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। देशवासियांसाठी आनंद वार्ता, 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, तर 10 जून दरम्यान मोसमी वारे मुंबईसह कोकणात दाखल होणार। अकोला ठरलं विदर्भातील सर्वात उष्ण शहर, जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45.8 अंश सेल्सिअस। एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवासी दिसल्यास थेट तक्रार करता येणार, रेल्वेकडून तक्रारीसाठी मोबाईल नंबर जारी, विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून एसी टास्क फोर्सची निर्मिती। लोकसभेच्या 5ही टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर, मतदान केलेल्या मतदारांचा आकडाही जाहीर, विश्वासार्हता टिकवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।